नमस्कार मित्रांनो, मी राहुल सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये. मला माहीत नाही असा माझा चेहरा काय येतो आहे. मी एवढ्या लाईटी लावल्या दोन तरी माझा चेहरा काळा येतो आहे, बट ठीक आहे. आज लॉग इन करतो आहे 11 वाजता, बरोबर 11 to 11 12 तास समथिंग काहीतरी अराऊंड होतात. पाऊस नाही आहे, रोडवरचं पाणी पूर्ण गेलेलं आहे, तर आता काय टेन्शन नाही. जातो मस्त की लॉग इन करतो आणि एन्जॉय दिस ब्लॉग. एक कळंबोली टू कामोड्याची ऑर्डर लागली होती, त्यानंतर काय ऑर्डर काय लागली नाही. मी वाट बघतो आहे पण काय लागत नाही. तर आता मला असं वाटतं की आपण खारघरमध्ये जावं. इथे रेंज सर्च पण चालू आहे, तर इथे थांबून काही उपयोग नाही. नोटिफिकेशन देते पण ऑर्डर देत नाही आजच्या गावात. आता मी सध्या खारघरमध्ये आहे. इकडे येताना एक ऑर्डर लागली होती मला, पण ब्रिजवरती होती आणि परत कामोठ्याला जायचं होतं. 25 रुपयाची ऑर्डर होती, तर मला वर्थ इट नाही वाटली. मी मारली डिनाय. 2 डिनाय मारू शकतो, 1 डिनाय मारली आहे. आता पूर्ण दिवसामध्ये अजून 1 डिनाय मारू शकतो आणि त्याच्यानंतर जर अजून 1 डिनाय मारली तर मग 300 रुपयाचा लागला चुना समजायचा. पाऊस पण नाही आहे बघा, इथे रेंज सर्च चालू होता. अठरा मिनटं देत आणि इथे येऊन जवळजवळ अर्धा तास झाले बघा. टाईम बघा, 1 वाजून 6 मिनटं. काय करणार. जवळपास 48 मिनटं लागली त्या ऑर्डरला डिलिव्हर करण्यासाठी. त्याचं कारण म्हणजे असंच की रेस्टॉरंटनी 30 मिनटं खाल्ली आणि 10 मिनटं मला जायला लागली, कारण सेन्सिटिव्ह आयटम होता ना. काय यार अर्थ याला. सेंट्रल पार्क आहे हा, सेंट्रल पार्क. तर मला अजून एक ऑर्डर लागली आहे इथे आणि ह्याला पण जवळपास फोकस झालं तर मला माहीत नाही, पण ह्याला पण जवळपास 15 मिनटं लागतात, 15-16 मिनटं लागतील. मी फोन केला होता तर ते बोलले की 12-13 मिनटं लागतील. प्रिपेअर होतो आहे. ऑर्डर आहेत बऱ्यापैकी. नाही असं काही नाही आहे, ऑर्डर नाही आहेत. ऑर्डरची खूप कमतरता आहे मित्रांनो. पण खारघर सेक्टर 35मध्ये वातावरण मस्त झालं आहे. रुको दिखाता हूँ, रुको. आय डोंट नो वाय आय एम टेकिंग सो मच रिक्स. गाडी बंद नको पडू, चल टॉर्कवर चल. चल नानाचे नाम तुझं. हां, मी तुम्हाला व्ह्यू दाखवणार होतो. हा बघा, हा व्ह्यू कसं आहे. तर डोंगर त्या साईडला आहे आणि या साईडला असं आहे. ये अपने डब्बा. काय यार गाडी असं का करते हो तू. हा असं असतं माझं हेल्मेटचा व्ह्यू. चला दाखवला मी व्ह्यू. माझा शब्द कंप्लीट केला. आता मी चाललो झोनमध्ये. बाय. ब्रेक दाबा है ना आपने. छोड़ो ब्रेक छोड़ो. गावत ऑटोमेटिकली कैसे, लेकिन हुआ कैसे ये. हाँ चैनल है वाला यूट्यूबला, अपने आप चल रहा है. अभी हो गया ना अभी. गाइस ग्लिचेस. साला ये ग्लिच तो जिंदगी ले लेगा किसी की. तो बर्गर की ऑर्डर लागली आहे. दोन्ही ऑर्डर माझ्या बॅगेत आहेत. हे बघा 2 ऑर्डर आहेत. मल्टी लागली आहे, चांगलं आहे. आपला टार्गेट कामोठ्याची आहे, खारघरवरून कामोठे. आणि दुसरा कुठं आहे माहीत नाही, दुसरी आपल्याला काय माहीत नाही. चला फटाफट. आपले दोन्ही ऑर्डर झाले डिलिव्हर्ड. या मोबाईलच्या केसमुळे ना आवाज जात नाही कस्टमरला, पण त्याला मी पण काय नाही करू शकत. इयरबड्स घातले होते पण ते भिजायचे प्रॉब्लेम आहेत आणि यार चुकून कान पण जाम दुखतात. मी हे घालतो आणि ह्याच्यावरती हेल्मेट घालतो, म्हणजे प्रोटेक्शन, डबल प्रोटेक्शन. तर मला ना खूप जोराची आली सुसू, कारण मी मागाशी अर्धा लिटर पाण्याची बाटली पिली. आता मला कंट्रोल नाही होतं. मी चाललो. बाय. एक ऑर्डर लागला आहे KFCचा. मी खारघर मंकी पॉईंटला होतो, तिथून मला इथे ऑर्डर लागली कामोठ्याची. 4.5 किलोमीटरच्या आईला. पण जाऊ दे, आपलं कसं आहे, आपल्याला मी टार्गेट ठेवलं की 20 ऑर्डर कंप्लीट करायचे.
टोमॅटो देख लेंगे तर करून जा. ए मित्रांनो चाय असते बघी मला रिच नाही केलं मी रिच म्हणजे आलो. अरे बाप रे रेडी आहे त्यामुळे कस्टमरचे डिटेल्स बघतो. CBD बेलापूर आईच्या गावात. चला जाऊया CBD बेलापूर. कामोठ्यामध्ये एवढा वेळ पाऊस पडत होता तिच्या नानाची टागेल लेन्सच्या. हां एवढा वेळ पाऊस पडत होता पण रेंज सर्च काय दिला नाही. थेरडा झोमॅटो थेरडा आणि TL पण थेरडा. TLनी पण फोन नाही उचलला. चला ती चायोसला मानलं आहे बघा मस्तपैकी प्लॅस्टिकची पिशवी दिली आहे. नाहीतर ते साले थेरडे KFC आणि बर्गर किंग आयला त्यांची एक मिनिट. हां त्यांचं असं आहे त्यांची पॅकेजिंग एवढी बेकार आहे ना. एक ठेंपे पडला एक भोगदा पडला समजायचा. आयला चायोस बेस्ट आहे भाई तू. मित्रांनो इथे ऑर्डर द्यायला आलो होतो त्या फॉरेस्टमध्ये. ऑर्डर डिलिव्हर झालेलं आहे. आता अजून एक ऑर्डर लागली आहे. आता चाललो. ही साईड बघा एकदम खतरनाक. सिग्नल लागले सिग्नल गाडी बघ गाडी. मित्रांनो मी उल्वेमध्ये आहे आणि पाऊस बघा जरा इथे. बोले तो नेक्स्ट लेवल. आता काय तो पाचशेवरती पाणी येणारच लेन्सवरती काय करू शकत नाही. बघूया बाय बाय. आता मी बेलापूरला आहे मित्रांनो. नाईट स्टेबलायझेशन ऑफ केला आणि भगत महाराजांची ऑर्डर लागली आहे उल्वे जागेमध्ये. परत उल्वे आज तो भगायगा भाई. मजा येते ऑर्डर डिलिव्हर करायला पण मात्र रोडवरती प्रमाणापेक्षा जास्त पाणी भरलं आहे. आणि माझं लक्ष फक्त सायलेन्सरकडे जातो की सायलेन्सरच्या वरती पाणी नाही गेलं पाहिजे नाहीतर मग आपली लंका लागू शकते. तर पूर्ण केअरफुल्ली काम करतोय मजा पण घेतोय आणि काम पण करतोय. लेट्स गो. तर मित्रांनो आपले सगळे टार्गेट म्हणजे होता ना इन्सेंटिव्हसाठी जे टार्गेट होते ना ते सगळे अचीव झाले. ही गाडी तिकडे लावली आहे. आणि आता टाईम काय होतो टाईम होतोय 9 वाजले. बरोबर 10 वाजता मी इथून एक्झिट मारेल आणि गो टू होम टाकेल. बघूया गो टू होममध्ये कुठे काय नेतं. तर मित्रांनो सगळ्यात पहिले म्हणजे टाईम बघा 10:20 झालेत आणि मी अजूनही उल्वेमध्येच आहे. कारण उल्वे बोलतो आहे की आज आहे ना तू जाऊ नको आज तू ऑर्डर कर. एका मिनटाला फटाफट ऑर्डर लागते. जशी डिलिव्हर केली तशी दुसरी ऑर्डर. एक मला कस्टमर भेटले होते त्याने मला काय दिले बघा हे दिले. तर झालं असं की कस्टमरची लोकेशन भेटत नव्हती. ॲक्च्युअलमध्ये चिटकून अशा बिल्डिंग्स होत्या. तर आहे ना मी पहिल्या बिल्डिंगमध्ये गेलो. ती बिल्डिंग बरोबर होती पण तिथं गेट लावला होता म्हणून मी दुसऱ्या बिल्डिंगमध्ये गेलो आणि ते थोडं कन्फ्युजन वाटलं मला. तर परत खाली आलो परत रूमवरती गेलो. त्यांनी एवढा ॲप्रिशिएट केला की भाई तू भर पावसामध्ये काम करतो आहे ये थोडा बस आराम कर नंतर जा. लिटरली आजपर्यंत 6 महिने म्हणजे कंटिन्यू 6 महिने नाही बोलू शकत पण कंटिन्यू 4 महिन्यांपासून मी फूड डिलिव्हरी करतो आहे. आणि असा कुठलाच कस्टमर बोलला नसेल की लिटरली ये आणि आराम कर. खूप मोठी गोष्ट झाली. तो बोलला की सांभाळून वगैरे करत जा आणि त्याने ॲप्रिशिएट केला. खूप मोठी गोष्ट आहे माहिती आहे का एक फूड डिलिव्हरीसाठी. आणि माहिती आहे तुम्हाला की पावसाळ्यामध्ये फूड डिलिव्हरी करणं किती कठीण आहे. फोन येतो आहे क्या बोलती पब्लिक. मल्टी ऑर्डर लगेला है. मल्टी ऑर्डर का दूसरा ऑर्डर मैंने पिक किया है. और जो रेस्टोरेंट है जहाँ पे वो शॉप मतलब वो बिलिंग वगैरह देखते हैं ना तो वो मेरा जान पहचान का है. वो खारघर में जब मैं था जब मैं हेलमेट को एक कैमरा लगाता था वो पहचानते थे मेरे को. अभी मैं उल्वे में हूँ. वो
पिस्ता सैंडविच पहचाना उन्होंने। ए खारघर से इधर भेज दिया क्या तेरे को उल्वे? मैंने कहा हाँ भेज दिया, अब क्या ही करे। बिल्डिंग देखो बिल्डिंग। चला फटाफट ही ऑर्डर कंप्लीट करतो आणि कल्टी मारतो। पप्पा बोले लवकर ये, कसला घंटा लवकर ये, इथे एक्झिटच होऊन देत नाही यार हा झोमॅटो। अरे वाह वाह वाह, लुक एट द व्यू, बहुत 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 बढ़िया है, बहुत हे बहुत बढ़िया। फायनली सगळे ऑर्डर झाले डिलिवर्ड। आता मी इज्जतीमध्ये चाललो आहे घरी। 11 वाजून 10 मिनटं झालेत, मला पोचायला 11:30 पावणे 12 वाजले। तर आपली बाईक 156.4 किलोमीटर चालली आहे। जेवढी चालली आहे ना तेवढीच आपली अर्निंग झाली आहे। आता किती अर्निंग झाली आहे ते फक्त झोमॅटो रायडर सांगू शकतो, किंवा थोडासा जास्त डोका लावला ना तर तुम्ही सांगू पण शकता की किती अर्निंग झाली आहे, पण मी सांगणार नाही बाबा, नजर लागते। तर ठीक आहे, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। मी भेटतो उद्याच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय।